केलेल्या कामाच्या संदर्भात अनेक काम आहेत. खानापूर आठवडी विधानसभेमध्ये रस्त्याची कामं असतील, गावागावातली कामं असतील, विशेष करून डेपोच्या कामात असेल. मी या निमित्तानं सर्व नेते मंडळी आहेत त्यांना मी विनंती करेन की मागच्या महिन्यामध्ये डेपोच्या शेवटच्या टप्प्याला मान्यता मिळालेली, त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली, त्याची टेंडर निघाले पाहिजे एका महिन्यामध्ये. खऱ्या अर्थाने हे त्यांना सरकारची ठरेल असं मला वाटतं. नुसतं भाषण देऊन सरकारची होणार नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये मागच्या महिन्या 2 महिन्यापूर्वी त्यांना वाढदिवस झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 मुद्दे मांडले होते. एक राहिलेल्या डेमो योजनेचा राहिलेल्या गावांचा समावेश करणं, त्यांना पाणी देणं आणि आटपाडी तालुक्याला MIDC देणं. हे 2 मुद्दे त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी जाहीरपणे मांडले होते. मला उपस्थित असल्यास मित्रांनो, आज भाऊनी तुमच्या आमच्यासाठी डोंगरा एवढं काम उभं करून निघून गेलेले आहे. आपलं काय कर्तव्य आहे? आपलं कर्तव्य मी एका वाक्यात सांगेन. खानापूर तालुक्यानं जर पोटनिवडणूक जाहीर केली तर भाऊंच्या घरातला ते सांगतील तो मुलगा भाऊंचा वारसदार म्हणून, विचाराचा वारसदार म्हणून एक अमूल्य भेट आपण सर्वांनीच बिनविरोध करून त्यांना. सांगली जिल्हा शिवसेना प्रकल्प आपल्यापर्यंत येणार आहे, या ठिकाणी गेलेला आहे. खरं तर आम्हा सर्व शिवसैनिकांना या श्रद्धांजलीच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वांनी आहे त्या जागेवरती स्तब्ध उभा राहून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली, श्रद्धांजली वाहून मानवंदना द्यायची आहे.